श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, भरलेल्या पेल्यात अमृत ओतता येत नाही बाळा, पेला रिकामा करावा लागतो. तू आजवर स्वतःचा चिंतेने, भीतीने आणि रागाने स्वतःला काठोकाठ भरून ठेवला आहेस. म्हणून स्वामींची कृपा तुझ्यापर्यंत पोहोचून सुद्धा आत उतरत नाही आहे. ती बाहेरूनच सांडून जात आहे. आता रिकाम हो आणि बघ काय घडतं ते. तुला एक सत्य सांगू, जे तुला आरसा सुद्धा सांगणार नाही. तू खूप खास आहेस. तुला हे सतत वाटतं ना की मी या गर्दीतला नाही, माझं काहीतरी वेगळं प्रयोजन आहे. हे तुला उगाच वाटत नाही. ही तुझ्या आत्मेची हाक आहे. जगाच्या पाठीवर कोट्यावधी लोक आहेत, पण स्वामींनी तुझा हात धरला आहे. तूच का हा संदेश ऐकतोयस? कारण तुझी निवड झाली आहे एका मोठ्या कार्यासाठी. कदाचित तुला वाटत असेल की तुझं वय निघून गेलंय किंवा तुझ्याकडं साधनं नाहीत, पण लक्षात ठेव, समर्थांच्या दरबारात वयाला आणि परिस्थितीला काहीच किंमत नसते. तिथे किंमत असते ती फक्त निष्ठेला. एक 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा तरुण पोराला लाजवेल असं काम करू शकतो, जर त्याच्या पाठीवर स्वामींचा हात असेल. आणि एका तरुण पहिलवानाला सुद्धा मच्छर मारू शकत नाही, जर त्याची नियत साफ नसेल तर. तू त्या म्हाताऱ्यांसारखा अनुभवी आणि तरुणासारखा उत्साह घेऊन उभा राहणार आहेस. तुझ्या बोलण्यात इतका गोडवा येणार आहे की जी माणसं तुला टाळत होती तीच तुझं बोलणं ऐकण्यासाठी तासनतास थांबतील. तुझ्याकडे आता इतके धन येईल की तुला आश्चर्याचा धक्काच बसेल. जर तू हा मंत्र संपूर्ण ऐकलास तर तुला अचंबित करणारे फायदे मिळतील. तुझा खिसा आणि तुझ्या घरातील तिजोरी पैशांनी गच्च भरेल. तुला जीवनात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. तुझ्याकडे अचानक गुप्त धन येईल. असे धन येईल की जे तुझे जिंदगीभर पुरेल आणि तुला आयुष्यात कधीच कष्ट करण्याची आणि दुसऱ्याकडे हात पसरण्याची, अपमान सहन करण्याची वेळ येणार नाही. कारण ज्यांच्या डोक्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा हस्त पडतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटे त्वरित नष्ट होतात. तुला इतकी शांतता आणि समाधान मिळेल की ज्याची तू कधी कल्पना देखील केली नाही. आणि हे सगळं होणार आहे फक्त एका मंत्राने. तुझ्या घरातील आजारपण दूर पळून जाईल. ते आजारपण अशा रीतीने निघून जाईल की तुला त्याची कल्पनाही येणार नाही. तुझ्या घरामध्ये जर टोकाचे वादविवाद असतील, कुटुंबातील सदस्य एकोप्याने राहत नसतील, प्रत्येक आपापल्या पद्धतीने स्वैर वागत असेल, याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होत असेल, तरीही हा मंत्र ऐकल्यास प्रत्येकाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जागृत होईल आणि त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य एकोप्याने राहील. घरामध्ये जेव्हा हा मंत्र लावला जातो, ऑफिसमध्ये लावला जातो, तेव्हा घराचा, ऑफिसचा कोपरा ना कोपरा सकारात्मक ऊर्जेने भरला जातो. आणि जेव्हा आपण हा मंत्र ऐकतो तेव्हा आपलं पूर्ण शरीर हे ते मंत्र ग्रहण करतं आणि त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आपली निर्णय क्षमता वाढते. अचानक संकटात आपल्याला अनेक रस्ते दिसू लागतात, ज्यामुळे आपण त्या संकटांपासून वाचू शकतो. घरामध्ये प्रचंड संपत्ती येते, सुख येते, आनंद येतो आणि घर हमेशा, प्रत्येक वेळेस घर हे आनंदाने भरलेले असते. कारण जिथे सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते तिथे नकारात्मक शक्तीला जराही जागा नसते. आणि म्हणूनच मंडळी, एवढे सगळे फायदे होणार आहेत फक्त एक मंत्र ऐकल्याने. मग मंत्र ऐकण्यात असे काय कष्ट आहे? नुकसान तर काय होणार नाही, पैसा खर्च होणार नाही, महागडी व्रतवैकल्य नाही किंवा पूजा नाही. फक्त हा मंत्रच तर ऐकायचा आहे आणि फायदा याचे किती आहेत पहा. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम
ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।